बसले कॉलेज जरा उशीर होत नाही का? जायचंय की न जाऊन काय करायचंय? नुसतं काम करा, देवपूजा करा, मोबाईल घेऊन द्यायचं कळतंय का? कॉलेजसाठी लागत नाही मला, दुसऱ्या पोरींकडे बघ कसा मोबाईल आहे. मी अभ्यास कसा करायचा? अगं मग तुला काय पाहिजे ते सांग ना. सांग की मग बाबांना. मग तू सांग ना, तू रे पप्पाची लाडकी तू सांग, तुझं ऐकतेस माझं ऐकत नाही. चालले मी कॉलेजला. अगं जेवण तरी कर. नको मला जेवायला. कसं सांगायचं या पुरीला? बाप तर मनावर काहीच घेत नाही, पोरगी तर ऐकतच नाही अजिबात माझं. मोबाईल घेऊन देणं होत नाही. आता मी चालत जायचं का कॉलेजला? सायकल कोण घेऊन देणार? नुसतं लाडकी लेक म्हणायचं, काय घेऊन देणं तर होत नाही. चाललाय स्वयंपाक? झालं का गावात फिरून? आता आलो गावात फिरून. तुम्ही एक गिरी घरात वाटावाटा करत, तुम्ही आलो तिकडनं वाटावाटा करत. अजून काय झालं मग? आता काय मी झालं? आईला बोलायचं नाही, कोणाला बोलायचं? तुम्ही लाड करताय, डोक्याला घेतलंय तिला मोबाईल पाहिजे म्हणून. कशाला? आता कशाला? तिच्या बरोबर प्रत्येक मुलीला आहे, मग तिला पण वाटतंय मला पण असावं. कळत नाही अगं. घेऊन द्यायचा. तू झालाय ना स्वयंपाक? नाही केला मी स्वयंपाक. तू काय बोलली पुरीला? काय करा 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 म्हणता सारखे किरकिर, घरात किरकिर, दारात किरकिर, सारखं महाभारत लावता. फेरा फेराणार काय बाबा आपल्याचं काय, तुमचं काय पटत नाही, काय सुद्धा नाही. ऐकलं नीट, तुला सांगितलं होतं ना मी. मग काय झालं का चालू? एकीकडे तुमची आई, एकीकडे तुम्ही, आणि ही पोरगी. माझं तर डोकं आउट केलं अगं तुम्ही. डोकावत नाही, मी काय म्हणतो ऐक माझं. आवडत अगं मोबाईल नाही मोठी गोष्ट नाही बरं का, पण मी काय मारू, मोबाईलचा तो लोकांची बघतोय आपण, काय परिस्थिती आहे. हा अहो मी काय म्हणते, लोकांबरोबर आपल्या मुलीला का तुम्ही बघताय ना? आपल्या लेकरू कसं आहे का? उगाच काय तुम्ही असा विचार करताय? प्रत्येकाच्या आई वडिलांना हेच वाटतं मला. लक्षात घेतो, जर समजा लोकांचं बघता बघता आपल्यापासून आलं तर आता कोण मुलगी नाही जवळ, म्हाताऱ्याने पण ऐकू जात नाही. म्हणून तुला सांगतो, जर आपल्याच घरी असं झालं तर काय करणार तू? असं नाही होणार, कारण आपण आपल्या मुलीला किती लाडात वाढवलंय, किंवा आपण संस्कार दिले तिला, आपल्या संस्कार वाढलेले आहे तिनं. अशी काय करू तिनं? चुकीची नाही वागणार. तुम्ही असा विचार सुद्धा करू नका. तू वाईट वाटून पण घेऊ नको. जेवढी तुझी आहे तेवढी माझी पण आहे, त्याचा विषय नाही. पण भीती वाटते का लोकांचं बघतोय आपण रस्त्यावर. बघा माझ्यामध्ये माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही काय विनाकारण असला विचार करू नका. मग ठीक आहे, उद्या निर्णय घेऊ, काहीतरी करतो. बरं आण बघ जरा पोटात चहा खाल्ले का? हा लवकर आव, काय ते करून टाकू. कसला विचार करते आणखी? घेतो म्हणलं ना. आता कसला विचार करू? मी माझ्या लेकराबद्दल चांगला विचार करते, मग तुम्ही ते संशयाचा किडा म्हणजे डोक्यात सोडला ना. काय करावं हीच कळलं नाही आता मला. अगं मी तुला वाईट नाही बोललो, लोकांचं जे झालंय ना तेच तुला सांगतोय मी. वाईट विचार करायची काय गरज आहे त्याची? चांगलं सांगायचं पण अवघड आहे सगळं. काय माणूस कधी काय बोलणार, काय सांगता, बोलण्याची पण मर्यादा असते. चांगलं सांगायला सुद्धा तुम्हाला अडचण येते. हा या महिन्यातला एवढा हिसाब आहे. ह्याला मांडायला लावायचं दररोजच्या दररोज. गोऱ्याला 2-3 दिवसाचा गोळ आहे, पुन्हा कसं सापडणार? कशात बोलवते? मांडलंच नाही तर काय चाललंय? अरे गणेश ये की अचानक आलो होतो गावाकडं, तुला भेट घ्यावं तुमची म्हणून आलो होतो. होय. न काय फोन नाही काय नाही, डायरेक्ट झालं. काय नाही आलास तिकडं, पण सुट्ट्या पडल्या ना कंपनीत, त्याच्यामुळे आलो इकडं. घरी पण नाही गेलो, म्हणलं जाता होता तुमच्याकडे जॉब म्हणून. पुण्यावरून आला घरी? गावाकडे कधी आलाय? आता आलोय जस्ट. होय. गावाकडून आलाय का पुण्यावरून? पुण्यावरून आलोय. अरे बापरे, म्हणजे
गावाकडे जाता जाता मध्यंतरीच थांबला होय असं बरं. म्हणजे पुण्यावरून आलोय हा. तुला आता इथं रस्ता तुमचं घर आहे जाऊन भेटून जाऊन म्हणून आलो अरे अजून काय तरी सांगा तुम्ही, आता काय घर असलं थोडं. काय येणे केले? आता म्हटलं जाता जाता जावं म्हणून आलो होतो हो. तुमचं काय चाललंय मम्मी काय नाही निवांत आहे बघा सगळं. हा का आलायच तर आज राहून जा मग निवांत. नाही मम्मी वाट बघते घरी नाही, सांगता ना का? मम्मीला नाही नाही हम्म. काय फोन पण लागत नाही तुझा, किती फोन नेटवर्क नसतं, म्हणजे ताईची बाय भेट होत नाही, कशी आहेत ती, त्यांचा कसा संपर्क करत होतो. शेजारी कॉल करतोय होय कॉन्टॅक्ट अहो, होत आता नाही जग कुठे गेलंय, आईला फोन घेऊन द्यायचा असतंय, यांना पण बोलता येते, आम्हाला पण बोलता येते. आम्ही नाही, कसं झालंय? 2-4 वेळा मी लावला तर तो पुण्यातच आहे पुण्यातच आहे. मग आता त्याला पर्याय नाही ना काही, मग आता कंपनीत नेटवर्कच येत नाही हम्म. एक दिवशी मी घरी पण गेलो, घराला बोलत होतो तर त्यांनी सांगितलं म्हणजे कुठेतरी बाहेर गेलेत म्हणून. मग आता त्याला शेतीत जरी गेले असं जर झालं असतं तरी पण गेलो असतो, शेतावर पण कोण दिसलं नाही. नाही मग मम्मी कुठं तर बाहेर गेली असं मग ते आता दुसऱ्याला काय काय बोलता येणार ना. मग अचानक तू आलाय तर सांग आता काय कसं सांगणार, तर काय राहिलं असतं तर बरं झालं असतं. नाही तिथं मम्मी वाट बघेल की परत तुम्ही काय जॉब करता? तिथं कंपनीत आहे पुण्याला केली किती आहे तुम्हाला? आहे की 75,000 तुला रुपये वाटलं का परवा कमी होतं ना काय? हा किती 50 होतं 25 वाटलं बरं भरपूर झाली मग. अरे व्यवस्थित कर बाबा, आता काय शेवटी हम्म. बऱ्या लोकांना एक काय भेट नाही, हा, तेच की. भेटलंय भरपूर आहे. तसंही मॅनेजर झालं ना पोस्ट हे वाटले आता शेतीचं तर आहेच, हम्म. पण आता शेतीचं कसं चालले दिवस माहित नाही आपल्याला. बघितले आता भाऊजीने किती वर्ष शेतीत काढली, ताई पण तिथं आबडती आहे. तसं शेतकऱ्याच्या मालाला भावच नाही बा. त्याच्यामुळे काय जरी केलं तर शेतकऱ्याला भावच नाही भेटत काही करतो मग ते उलट जॉब केलेलं बरं की नाही बरं आहे, ठीक आहे, काय असेल ते असेल. चहा घे. नाही ते करावंच लागतंय, काय केलं तर पाहिजे ना. तेच आता माझं पण तेच नियोजन चाललंय त्यात काय विशेष असा काय काय नेमकं. आता बघा पुण्यात स्वतःचा जागा मोठा घेतलाय त्याला डिपॉझिट पण दिले 50,000 रुपये तिथंच खोली बांधतात आता मम्मी पप्पाला तरी होत नाही शेतातलं बरं त्यांना पण तिकडेच घेऊन जाऊ नाही पण आता एवढं लग्न नाही काय नाही तोवर जागा घर. होईल घेऊ मग आज नाही उद्या होईलच की नाही लग्न होणारच आहे त्याच्याबद्दल काय नाही. हा. मग आता काय आई वडिलांना तुला न्यायचं का गावाकडे ठेवायचं? नाही पुण्याला घेऊन जाणार कारण इथं ठेवणार पण काय नाही शेतीला भाव नाही काय नाही काय करायचं ठेवून जाऊ गावातली माणसाची शहरात दम काढतील ना काढतील. राहते ती कारण मम्मी तर मला कंटिन्यू म्हणते मला पुण्यात यायचं तुझ्या कशी यायचं तिला घेऊनच जायचं मला बघू आता 15 दिवस आहे इथं बघू शेतातलं आता कसं. संगत जरा व्यवस्थित चांगल्यांची ठेव. हम्म. जर तू एवढ्या लांब आहे आम्ही कोण तिथे संपर्क, आता माझा कधी तर कॉल होतोय ती ताई नसल्यामुळं तुला काय बोलणार, तू 2-3 वेळा केला मीटिंग मध्ये हा थोडं कामाचा प्रेशर असतं ना आता मन ते टाळले की लोड येतेच कामाचा आपोआप पण तुमच्या पण लग्नाचं बघायला पाहिजे त्यांना, त्यांनी पण एकटे आहेत, त्यांना पण आजाराची नाही गरज का, हाय आहे. पेमेंट भरपूर होईल त्याचं पण काय राहते का काय तर होईलच. आलेच त्याचं पण आता त्या हिशोबात. आता कसं चाललंय पण आता तू घराचंही काढत तर मग पुन्हा अजून लागलं लांबल ना दुसरं काय. नाही आता जागा तर घेतली हा. जवळ 50,000 रुपये डिपॉझिट दिले त्याला हम्म. बांधकाम आता चालू करायचं पुढच्या आठवड्यात ते बांधकाम कम्प्लीट झाले की या दोघाला तिकडच नाही तर ते इथं काय ठेवायचंच नाही सगळं तिकडच असं नाही, नियोजन. बघाय पण त्यांचं पण शेवटी आधार लागतोच कुणाच ना कुणाचं तरी. बाहेरचं कोमल होती तिचं तर लग्न होऊन गेली, मग आता राहिला तू, आता तिनं तर कोणा याच्यावर थांबावं. हा मग तिला आणि मग सतत त्या आजारीच असते आणि तुला जेवणाची आपल्या होतीच की आता सध्या. लग्न बाहेरचं तर किती दिवस खाणार आपण बरोबर आहे बरोबर चालेल. बर मामा हा बोल. येतो मी आता आणि लय गडबड करा, जेवण करून गेलास नाही. पुण्यावरून आलो तर इथंच आलोय नाही बरोबर आहे पण गडबड काय आता आभाळ पाऊस- पण भरलंय हा, आहे बरं ठीक आहे. आता राखी पौर्णिमा आली आहे जवळ, हा. मग ताईला पण घेऊन ये हा येतोय 2 दिवस आणि मग एखादं काम करून जावा. मग आता मला 2-3 वेळा झालं भेट झाली नाही, हम्म. फोनवर मी पहिल्यासारखं तू नसल्यामुळे बोलणं होत नाही. हा ठीक आहे ताईला घेऊन ये मग. चल येऊ का हा ये ये. येतो. हा, राहू दे. मामी ठीक आहे. ये. पोरगं आल्यासारखं जेवढं पण नाही तसंच निघून गेले काय त्यांना उशीर झाला. अचानक झालं नाही, बरं भरपूर टाइम झालाय. पण मला तर वाटतंय एक तुला जरा बोलू का, आता 75,000 पगार आहे म्हणते गणेश. हम्म. माझं म्हणणं बघावं का आपल्या शेतीसाठी. अहो
म्हणजे कसं त्यांच्या सांगणार आपण विश्वास ठेवून चालत नाही ना. आपण पण शहानिशा केली पाहिजे प्रत्येक गोष्टीची. नाही आज ही तुम्हाला तुमचा भाचा आहे किंवा तुमच्या बहिणीचा मुलगा असल्यामुळे तुम्हाला त्यांची ओढ लागणं गरज साहजिक आहे. पण माझी पण मुलगी एकुलती एक आहे, तिनं पण शिकली आहे भरपूर, पुढे जाऊन तिला पण जॉब लागू शकते ना. नाही पण चौकशी तर करू ना. म्हणजे आपण तर डायरेक्ट तसं काय करणार आहे का? आता तिथे गेल्यानंतर कसा राहतोय, काय करतोय, हा. शहानिशा करू की. पण काय माझं कसं म्हणणं, ताईचा पण स्वभाव चांगला आहे, भाऊजी पण पहिल्यापासून आपल्याला कधी त्रास नाही. ईशाला आपण वाटणीसाठी गेलो होतो सईला, तर ताईने लगेच सई देऊन टाकली होती. भाऊजी पण आम्हाला तुमचं काय नको बोलले होते. मग कशाला बघा आपले चांगलं आहे तर अजून पुढे राहील आपल्या मुलीची. कसं आहे माहितीये का, मुलगी आपली शेवटी सवरलेली आहे, त्यामुळे आपण तिचा विचार घेतल्याशिवाय आपण काही करू शकतो नाही, माणसं चांगली आहेत, माणसं चांगली आहेत. बोलण्याचं एवढं तोड नाही की माणसं चांगली आहेत आणि आपल्याला माहितीच आहेत, आपल्या आपल्या घरी राहील, सुरक्षित वाटेल. चौकशी करून बघू. एवढी काय गडबड आहे का आपल्याला त्यांची? एवढं काय असं आपण केलंच पाहिजे किंवा उद्या द्यायचं आपण असं. आपण शहानिशा करू, चौकशी करू. आणि पुण्यात माझा मित्र पण आहे, त्याला फोन करून बघतो त्याच्या आसपास. मित्राची काय गरज? तुमचा स्वतःचा भाचा आहे, तुम्ही स्वतः जाऊ शकता ना, जाऊन चौकशी भाचा करा. आहे बरोबर आहे, पण शब्दावर विश्वास ठेवण्यापेक्षा आसपासच्या लोकांना पण माहित असतं ना बाबा पोरगा कसा राहतोय, काय राहतोय. आपलं जर असतं आपल्याला पाटील डोळा असतील सर बाबा, तुमची बहीण आहे म्हणून तुम्ही जर तुमच्या बहिणीसाठी जर तुम्ही लगेच निर्णय घेत असाल तर ही मला मान्य नाही. कारण माझी पण मुलगी एक होती का, तिचा पण विचार घेतला पाहिजे. मुलीला विचारू की, मुलीला विचारूनच करू आपण. पण आपण काय, पण आपली मुलगी आता तुला तर काहीतरी मला पण आपली मुलगी आपल्या पुढे जाईल ह्याची गॅरंटी काय सुद्धा नाही. आपण जातच नाही आपल्या पुढे. हे ना आजपर्यंत कधी शब्द ओलांडला नाही आपला. आता कशी जाईल ती पुढे? अजिबात जाणार नाही तसं काय काय. पण ठीक आहे, स्वयंपाक उरक, मी पण हात पाय धुतो, फ्रेश होतो, बघू बाकीच पुन्हा आहे, पुन्हा बघू. चालते उरक.